पीक विमा भरताय तर पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांसाठी 5 मोठे नवीन बदल केलेले आहेत. काय आहेत 5 मोठे बदल तर जाणून घेऊया. जर तुम्ही पीक विमा भरताय तर तुम्हाला हे 5 नियम बंधनकारक असेल. जर तुम्ही हे 5 नियमाचं पालन केलं नाही तर तुमचा पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता, नमो शेतकरीचा हप्ता 5 वर्षासाठी बंद होऊ शकतो. त्यामुळे लक्षपूर्वक हे 5 नियम ऐका. यामध्ये मोठा बदल केलेला आहे. पीक विमा योजनेमध्ये 5 नवीन नियम लागू केलेले आहेत. कोणकोणते नियम आहेत चला आपण जाणून घ्या. तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामाचा पीक विमा भरताय तर हे 5 नियम नक्की लक्षात ठेवा. जर तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 चा भरायचा आहे तर तुम्हाला हे 5 नियम सक्तीचे केलेले आहेत. कोणकोणते नियम आहेत जाणून घेऊया. पहिला नियम आहे, जर तुम्ही पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 भरताय तर तुम्हाला ई पीक पाहणी करणं सक्तीचं आहे. जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुमचा नमो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी बंद होऊ शकतो. 5 वर्षासाठी बंद केला जाईल. त्यामुळे ज्यांनाही पीक विमा भरायचा आहे तर त्यांना ई पीक पाहणी करावाच लागणार आहे. जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुमचा हा जो पीक विमा योजनेचा हप्ता, पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता बंद होऊ शकतो. त्यानंतर सर्वांनाच आपण सांगत आहेत की फार्मर आयडी काढणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला पीक विमाच भरता येणार नाही. तर त्याच्यामुळे फार्मर आयडी सगळ्यांसाठी सक्तीचा केलेला आहे, बंधनकारक केलेला आहे. जर तुम्हाला फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला पीक विमा भरता येणार नाही. जर मयत व्यक्तीच्या नावानं तुम्हाला आता पीक विमा भरता येणार नाही. जर तुम्ही मयत व्यक्तीच्या नावानं जर तुमचा पीक विमा भरला तर तुमचा जे पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता 5 वर्षासाठी बंद केला जाईल. त्यामुळं मयत व्यक्तीच्या नावाने पीक विमा भरता येणार नाही. त्यानंतर फसवणूक केल्यास, जर कोणाच्या नावाने फसवणूक केली तर 5 वर्षाची त्याला शिक्षाही होऊ शकते. त्यामुळं पीक विमा भरताना सर्व शेतकऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि योग्यच माहिती त्यामध्ये द्यायची आहे. त्यानंतर पीक विमा भरण्यासाठी कमीत कमी तुमच्या नावे 10 गुंठ्याच्या वर जर तुमचं क्षेत्र असेल तरच तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे. 10 गुंठ्याच्या खाली पीक विमा भरायचा नाही. 10 गुंठ्याच्या वर ज्यांचं क्षेत्र आहे त्यांना पीक विमा भरता येणार आहे. तर हे 5 नवीन नियम सक्तीचे केलेले आहे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांसाठी. जर तुम्ही ह्या 5 नियमाचं पालन करत असाल योग्य रीतीने तर तुम्ही नक्कीच पीक विमा भरा आणि या मोठ्या नुकसानापासून होण्यापासून जे पूरग्रस्त आहेत, रोगराई असेल किंवा महापूर असेल किंवा अतिवृष्टी असेल, अशा वेगवेगळ्या संकटापासून वाचण्यासाठी नक्की सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरा आणि या मोठमोठ्या संकटापासून तुमच्या पिकाला आणि तुमचंही संरक्षण करा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. धन्यवाद.